आणि आता बातमी नाशिकमधून, कारण नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला। 8 दिवस झाले शहरातील खड्डे बुजवण्याचं आश्वासन मंत्री गिरीश महाजनांनी दिलं होतं। 10 दिवस उलटून गेले, परिस्थिती जैसे थेच आहे। त्यावर मंत्री गिरीश महाजन म्हणतात 80% रस्त्याची कामं झाली आहेत। नाशिकचे रस्ते मात्र काही वेगळीच कहाणी सांगतायत। पाहूया। खड्डे तर आम्ही तात्काळ बुजवतोय, पण हा रस्ता तर सगळा कॉन्क्रीटचा आम्ही घेतलेला आहे। त्याचं काम चाललं आहे, युटिलिटीचं काम चाललेलं आहे, रस्त्याचं काम सुरू आहे। ते पावसामुळे थोडं थांबलेलं होतं, पण आता ते वेगाने करण्याची सध्या सूचना आम्ही दिलेल्या आहे। मला वाटतं या 4-5 दिवसामध्ये तर सगळे खड्डे बुजले जातीलच, पण जे काम सुरू आहे, जे रेग्युलर तर मोठं काम सुरू आहे, सगळे आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतोय, व्हाईट टॉपिंग करतोय, त्यालासुद्धा गती आपण दिलेली आहे। एक 4 महिन्यामध्ये सगळे कामं जवळपास 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण होतील। 8 दिवसात नाशिक खड्डेमुक्त करण्याचं हे आश्वासन देऊन आज 10 दिवस झाले। परिस्थिती काही सुधारलेली नाही। नाशिककरांना पूर्वीसारखाच खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय। गल्लीबोळ असो अथवा महामार्ग, नाशिकमधला एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डा नाही। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनाही या खड्ड्यांचा फटका बसला होता, त्यामुळे त्यांनी 8 दिवसात खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिलं होतं। महाजनांना डेडलाईन संपल्यानंतर याबद्दल विचारलं तेव्हा ते काय म्हणाले, पहा। तुम्ही नाशिकमध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे। जवळपास 80% किंवा त्यापेक्षा जास्त असेल, कारण सतत पाऊस सुरू आहे। मी म्हटलं परत ते तिथून मटेरियल निघालं तर पुन्हा त्या ठिकाणी टाकावं। मला वाटतं आपण तिथे जाऊन शहानिशी थोडी करावी। अतिशय वेगाने काम त्या ठिकाणी सुरू आहे। नवीन कामसुद्धा आपण जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतोय ते सुद्धा अतिशय वेगाने झाले। परवाच 3 दिवसापूर्वीच मी त्या ठिकाणी स्वतः सगळ्या साईटवर 5-6 ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि खड्डे बुजवण्याचं काम पुन्हा सांगेल की अतिशय वेगाने गांभीर्याने आम्ही त्या ठिकाणी हा विषय घेतलेला आहे। सगळे आमचे अधिकारी, सगळे कर्मचारी हे सगळे त्या ठिकाणी फील्डवर आहेत। मंत्री गिरीश महाजन म्हणतात 80% पेक्षा जास्त खड्डे बुजवण्याचं काम झालंय, मात्र नाशिकचे रस्ते काही वेगळीच कहाणी सांगतात। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी खरं तर हे खड्डे जे आहेत ते 8 दिवसात बुजवले जातील असं आश्वासन हे नाशिककरांना दिलं होतं। दरम्यान आज बघितलं तर 9 दिवस हे उलटून गेलेले आहेत आणि रस्त्यांवरती खड्डे खरं बुजवण्यात आले आहेत का याचा आपण आढावा घेणार आहोत। सध्या मी मखमलाबाद म्हसरूळ या रोडवरती आहेत। हा तोच रोड आहे जिथून खरं तर मंत्री गिरीश महाजन हे 9 दिवसांपूर्वी मार्गस्थ हे झालेले होते। इथूनच पुढे गेल्यानंतर ते महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात दाखल झाले होते आणि तिथेच भाषणात बोलताना महाजनांनी स्वतः खड्ड्यांबाबत कबुलीही दिली होती। नाशिक शहरात खड्डे खूप आहेत आणि 8 दिवस ते बुजवले जातील। यासोबतच पुढील 4 महिन्यात सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतील असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र आज आपण जर बघितलं तर 9 दिवस उलटून गेलेले आहेत आणि या मार्गावर आपण जर बघितलं तर भले मोठे खड्डे जे आहेत ते खरं तर दिसून येत आहेत। ज्या ठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी खडी वापरली जाते तीच खडी दुचाकीस्वारांसाठी आणखी तापदायक ठरते। या खडीमुळे घसरून अपघात होण्याची शक्यता आहे। खड्डे भरण्याचं काम हे वरवरचं असल्याचा आरोप वाहन चालक करतायत। शहरातले खड्डेच बुजवले माझा अनुभव आहे। फेब्रुवारी जानेवारीपासून खड्डे खोदून ठेवलेले सगळे रस्ते, अजून काहीच बुजलेले नाही। उन्हाळ्यात करायला पाहिजेत होते ते आतापर्यंत केलेले नाहीत। आता काय होणार आहे? पावसाळ्यात मुरुम काय कुठून काय मिळणार आहे? ते तर मिळूच शकत नाही। उन्हाळ्यात झाले नाही तर आता काय होणार आहे? हे फक्त त्यांचे आश्वासन आहे। मी त्यांच्याच पक्षाचं आहे, पण काही उपयोग नाही। त्यांचं आश्वासन फक्त देतात, करतात, काही उपयोग नाही। पूर्वी जसं नाशिक होतं तसं आता काहीच नाही बिलकुल। खड्डे नाही बसले, पण माझ्या मिस्टरना रोज मी घ्यायला पण जाते आणि सोडवायला पण येते राव हॉटेलला। मला माहिती की मी कशी जाते येते, आणि शिवाय माझ्या मुलाचं व्हॅनचं पण प्रॉब्लेम, म्हणजे घरापर्यंत येत नाही तरी पण अशा कंडिशनमध्ये आम्हाला इथपर्यंत यावं लागतं। अहो अनुभव, गाड्यांची नुकसान होती। हा खड्डे जिकडे ज्या रोडला जा त्या रोडला खड्डेचे, पुढं असा खड्डा बुजवेल नाही असा विषय नाही आहे। कोणत्या रस्त्याला जा, मखमलाबाद रोडला जा तिकडे तर ह्याच्यापेक्षा डबल आहे, इकडे तरी थोडे कमी आहे जराशी। असा प्रकार आहे, गाड्यांची लय नुकसान होऊ राहिले। शॉकअप सर तुटता, हाऊसिंग आउट होता, तुम्हालाही त्रास होतो? आम्हालाही त्रास होतो, हात जाम होऊन जाता पार। गिरीश महाजनांनी आदेश देऊनही परिस्थिती काही सुधारलेली नसल्यानं विरोधी पक्षांना आयता मुद्दा मिळालाय। नाशिकमध्ये जे चाललंय ते सर्व विष पसरवण्याचं काम सुरू आहे। वास्तविक पाहता जी आख्यायिका आहे आणि जी आपली मान्यता आहे की अमृत कलशातले समुद्र मंथनानंतर अमृत जो कलश निघाला त्या अमृत कलशातली 4 थेंब
ज्या ठिकाणी सांडली त्या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगानं कुंभमेळा साजरा होतो. मात्र त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही 20 सर्वदर शिंपडत आहे. याबद्दल या ठिकाणी त्यांचा निषेध केला पाहिजे. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 6 जणांचा बळी गेलाय. अनेक जण जखमी झालेत. प्रश्न केवळ खराब रस्त्यांचा नाही, प्रश्न आहे नागरिकांच्या सुरक्षिततेचा, प्रश्न आहे प्रशासनाच्या जबाबदारीचा आणि प्रश्न आहे दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीचा. सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिलं, मुदत दिली, मुदत संपली, आश्वासन खड्ड्यात गेलं. आता पुन्हा मंत्री गिरीश महाजन 80% खड्डे भरल्याचा दावा करतायत. हा दावा खरा ठरणार की फोल ठरणार यावरच आता नाशिककरांचा त्रास अवलंबून आहे. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.